आज आपण कुरकुरीत जिलेबी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत. अचूक प्रमाण आणि काही टिप्स वापरल्या की जिलेबी एकदम परफेक्ट होते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी आपल्याला साखरेचा पाक बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघायचं. त्याचं प्रमाण मी तुम्हाला आत्ता कपमध्ये सांगते आणि डिस्क्रिप्शनमध्ये अगदी ग्रॅममध्ये तुम्हाला प्रमाण देते, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आता इथे 1.5 कप एवढी साखर घेतली आहे. पाऊण कप एवढं पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा म्हणजेच 1 टीस्पून एवढा लिंबाचा रस घेतला आहे आणि केसर घेतलं आहे. केसर किंवा फूड कलर काहीही वापरू शकता किंवा काहीच नसेल तर तशी जिलेबी बनवली तरीही चालतं. आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूयात साखर, पाणी घालायचं आहे आणि आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला ह्या कमी फ्लेमवरतीच होऊ द्यायचं आहे. आता साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता यामध्ये मी केशर घालते. केशर किंवा फूड कलर काहीही वापरू शकता. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवली तरी चालतं एखाद मिनिटभर किंवा त्याला एक उकळी येईपर्यंत. आता जिलेबीसाठी साखरेचा पाक व्यवस्थित होणं खूप जास्त गरजेचं आहे. पाक जर खूप जास्त घट्ट केला तुम्ही तर तो जिलेबीच्या आतमध्ये जात नाही किंवा त्याला खर तयार होते आणि पाक जर खूप जास्तच पातळ केला तर मग ती जिलेबी खूप जास्त सॉगी होते. त्यामुळे पाक व्यवस्थित आणि परफेक्टच व्हायला हवा. आता जवळपास 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मी आता 1 मिनिटासाठी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे चेक करूयात. आता आपल्याला एक तारीच पाक लागणार आहे. खूप जास्त ही तार यायला नको एक तारी पाकाची सुद्धा. तर बघा अशी तार आली, अर्धवट तार आली की गॅस बंद करायचा आपल्याला. बघा अशा पद्धतीने जर तार येत असेल तर आपली चाचणी परफेक्ट आहे. यापेक्षा खूप घट्टही नको आहे किंवा पातळही नको आहे. गॅस मी बंद केलेला आहे आधीच. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, लिंबाचा रस घालायचा आहे. यामुळे काय होतं, यामध्ये क्रिस्टलायझेशन होत नाही, म्हणजे आपला जो साखरेचा पाक आहे त्यामध्ये साखर जमा होत नाही आणि पाक असाच राहतो. गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा. आता आपण पाक बाजूला ठेवूयात आणि जिलेबी कशी बनवायची ते बघूयात. आता आपण जिलेबी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. 1 कप मैदा घेतलेला आहे. ग्रॅमचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. 1 कप मैदा, 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतलंय, 4 टेबलस्पून दही घेतले. दही थोडंसं आंबट वापरायचं, म्हणजे ह्याला जिलेबीला चव छान येते. अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून एवढं तूप घेतलंय. पाव टीस्पून खायचा सोडा आणि पाव टीस्पून बेकिंग पावडर घेतली. आता बाउलमध्ये घेऊयात आपण मैदा, बेसन पीठ, मिक्स करायचं एकदम, तूप, दही घालायचे. त्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. पाण्याचं प्रमाण बरोबरच वापरा, म्हणजे जे दिलेलं आहे तेच प्रमाण घ्या, म्हणजे बॅटरचं जे कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित राहील. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. यामध्ये घालूयात आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. पुन्हा एकदा मिक्स करायचं. हवं तर बेकिंग पावडर घातल्यावर गरज असेल तर एखादा टेबलस्पून पाणी घेऊ शकता. आता बऱ्याचदा काय होतं, मैदा किती जुना आहे त्यानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं किंवा फार फार तर दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानेही प्रमाण थोडंसं बदलू शकतं. पण फरक फक्त एखाद्या चमच्याचाच पडू शकतो. आता अगदी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घेते. बघा यापेक्षा जास्त पाणी आपल्याला लागतच नाही. जर तुम्ही पीठ जास्त पातळ केलं तर जिलेबी खूप जास्त चपटी होईल. पीठ जर खूप घट्ट केलं तर त्यामध्ये पाक अजिबात जाणार नाही किंवा त्याचं टेक्स्चरच तेवढं चांगलं येणार नाही. बघा आता हे व्यवस्थित झालं. याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही. आता जिलेबी बनवण्यासाठी आपल्याला एक पायपिंग बॅग घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीच्या पायपिंग बॅग तुम्हाला जिथे केकचं साहित्य मिळतं त्या दुकानात मिळतील किंवा ऑनलाईन सुद्धा मिळतं.
एक ग्लास घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला ही पायपिंग बॅग ठेवायची. आता त्यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचे. बघा एकदाच सगळं न भरता मी हे 2 टप्प्यामध्ये घेणार आहे यामध्ये भरून. म्हणजे एकदा अर्धच घ्यायचं, तेवढ्याची जिलेबी बनवली की नंतर राहिलेलं बॅटर आपल्याला पुन्हा त्यामध्ये भरून घ्यायचं. आता याला आपल्याला कट करून घ्यायचे. कट करताना खूप मोठं करू नका सुरुवातीलाच कट, बऱ्याचदा अंदाज येत नाही. आता जिलेबी तळण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करायचे. आपण अगोदर थोडंसं हे पीठ टाकून बघूयात. बघा आता तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल जर कमी गरम असेल तर मग जिलेबी खाली चिटकून बसते आणि चपटी होते. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करा. आता तेल व्यवस्थित गरम आहे. आता अशा प्रकारे आपल्याला जिलेबी तेलामध्ये सोडायची. आता सुरुवातीला याला थोडा वेळ तसंच तळू द्यायचं, लगेचच हलवायचं नाही. आणि जिलेबीला प्रॅक्टिसच लागते. तुम्ही 1-2दा जर बनवली तर व्यवस्थित होते. बऱ्याचदा कढईमध्ये सोडताना सुद्धा पहिला जेव्हा आपण तळतो तर तेव्हा व्यवस्थित शेप येत नाही. नंतर जसं तुम्ही तळत जाल ना तर शेप व्यवस्थित येतो. आता याला पलटून आपण दुसऱ्या बाजूने तळूयात. आता ही जिलेबी व्यवस्थित तळली गेलेली आहे, काढूयात. आणि जिलेबी गरम असतानाच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये टाकायची. दुसरं म्हणजे साखरेचा पाक सुद्धा हलकासा कोमट असायला हवा. साखरेच्या पाकात सुद्धा खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही. 30-40 सेकंद ठेवलं की काढून घ्यायचे. आता ही जिलेबी आपण काढून घेऊयात. जर तुम्ही जास्त वेळ जिलेबी पाकात ठेवली तर ती नंतर मऊ पडते. एक झाऱ्या किंवा जाळी काही घ्यायचं, म्हणजे काय होतं एक्स्ट्राचा पाक निथळून जातो. मग आता हे निथळायला अशी ठेवायची. आणि आता आपल्याला बाकीची जिलेबी तयार करून घ्यायची. बघा आता याला तळून घेऊयात. आणि आधी सांगितल्याप्रमाणे याला लगेच हलवायचं नाही, याला व्यवस्थित तळू द्यायचं. आणि तळल्यानंतर पुन्हा याला एखाद्या मिनिटाने आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे. बघा याला आकार पण खूप छान आलेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडी प्रॅक्टिस झाली ना की जिलेबी मस्त होते. आणि जरी वेडीवाकडी झाली तरी ती चवीला कुठलाही त्यामध्ये फरक पडत नाही, चवीला छानच लागते. बघा जिलेबी अशी छान तळली गेली की काढून घ्यायची. जिलेबी खूप पांढरी असतानाच काढायची नाही, नाहीतर ती नंतर खूप मऊ पडते. तेल असं व्यवस्थित निथळलं की या कोमट असलेल्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला टाकायचे. जिलेबी करताना आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायच्यात. एकतर जे प्रमाण दिलेलं आहे ते जसं दिलंय तसंच वापरा. व्यवस्थित कन्सिस्टन्सी असेल त्याची तर जिलेबी छान होते. दुसरं म्हणजे साखरेचा पाक परफेक्ट बनवा. जास्त घट्टही नकोय, खूप पातळही नकोय. तिसरं म्हणजे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवा तळताना. कमी गरम तेलामध्ये जर तुम्ही जिलेबी तळली तर ती खूप चपटी होईल, व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करा आणि मग त्यामध्ये जिलेबी सोडा. आणि नंतर जिलेबी तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवा. जिलेबी जेवढी छान तळली जाईल, खरपूस तळली जाईल, तेवढी ती कुरकुरीत होते आणि खायला सुद्धा छान लागते. आणि अजून एक म्हणजे तेल खूप जास्तही घेऊ नका तळण्यासाठी. साधारण कढईमध्ये एखादा इंचभर तेल असावं, म्हणजे एखादा इंच त्याचा लेयर असा, म्हणजे तेवढंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. आणि कढई आपल्याला त्यासाठी पसरटच वापरायची, गोल कढई वापरायची नाही. तर इथे बघा एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी आपली जिलेबी तयार झालेली आहे. आजपर्यंत रसरशीत आहे. आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये एवढी जिलेबी तयार झाली, यापेक्षा जास्त झाली होती, थोडी संपलेली आहे. आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं बघू शकता, पाकसुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे. एवढाच पाक आपला शिल्लक राहिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा.